नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, आज पावसाचं वातावरण खूप सगळीकडंच झालेलं आहे. तर बघा, आज आमच्याकडं पण खूप पाऊस पडलेला आहे. तर बघा, इकडं सरळ तुम्हाला दिसत असेल तिकडं सरळ पाणी साचलेलं त्या पलीकडं. तर बघा, म्हणजे आज पण वातावरण खूपच चेंज आहे. बघू शकता वरती मस्त असं बघा किती आभाळ आलेले भरून, आणि आत पण पाऊस खूपच पडू शकतो. तर चला बघूया, चलो आतमध्ये काय चालू आहे. चला या बघूया इकडे काय चालू आहे. हाय मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावा. आम्ही पण एकदम मस्त आणि मजेत आहे. तर मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर बघू शकताय दादा इकडं झोपलेला आहे, आणि दादाला शाळेत जायचं तरी पण अजून झोपलेलं आहे, कारण रात्री त्याचे बाबा आले ते आणि आजी पण आले आहे, त्याच्यामुळे त्याला लय उशीर झाला. आणि उशीर झाला झोपायला, नंतर तिने होमवर्क केला, त्याच्यामुळे पण जास्त उशीर झाला आहे. आणि इकडं बघा, हे इकडे जिजाऊ आहे, हे बघा. जाऊ तर मित्रांनो, खरंच रात्री तिचे बाबा आणि आजी आलते ना, तर त्यामुळे तिला झोपच सुधारना, अजून पण उठले नाही. आणि आता मी थोडंसं हेडो करतो आहे. हे बघा, काल जो आपण शूट केला आहे ना, त्याचं हेडो करणं चालू आहे. माझा अर्धा हेड झाला आहे अजून, पण मी पण तोंड नाही धुतलं मित्रांनो, कारण आपला टाईम असतो सकाळी 8 वाजता टाकायचं ब्लॉग, त्याच्यामुळे लवकर तोंड नाही धुतलं. आणि खरं तर सांगायचं म्हणजे मित्रांनो, सकाळपासून एवढा पाऊस पडला आमच्याकडं भयानक, आणि थंडी बी अशी वाजवली की भयान. आणि बघू शकताय, आम्ही रात्रीपासून तर डायरेक्ट अंगावर रगी घ्यायला सुरुवात केली. कल्पना तर एवढी थंडी वाजवली, काल शूटला गेलतो तर अक्षरशः रस्त्याने तिने 2-3 बार कानाला बांधलं, सोडू इतकी थंडी लागली. त्यामुळे मित्रांनो, थंडी पण लय भयान चालू आहे. आणि वातावरण तर बघा, सगळं ऊन तर दिसतच नाही, सूर्य दिसतच नाही मित्रांनो, सगळं तुम्हाला सांगतो पावसाळी वातावरण आहे. चलो ये देखो हमारा ये प्ले बटन यूट्यूब का, देखो कैसा आहे बघा, खूपच छान मित्रांनो. ते पण तुमच्यासोबत नाही मिळालं बरं का. चलो देखेंगे उधर क्या आहे क्या नाही, काय चालू आहे. वही इथं काय चालू आहे? स्वयंपाक करते. स्वयंपाक काय? पोराला शाळेत जायचं ना, लय लवकर वा, उलट उशीर झालाय असं म्हणा. असं होय. ते थंडी वाजत होती रात्री, तर झोपच नाही झाली, सकाळी उठूच वाटा ना मग. ते झोप घेतली मग तुम्ही? झोप कमी झाली, उलट माझी झोप झाली नाही थंडीमुळे. त्या रात्री 7 वाजले. 4 ठेंब काय पडले नाही, पण थंडीच वाजायला आलेलंच. त्यावेळेस काय शेंगदाणे काय शेंगदाणे भाजते मसाल्याला आपल्याला. कशाला काय भाजी मग आज? वांग्याची भाजी करायची. वांग्याची काय? चांगली बनवा मग, एकदम मस्त फर्स्ट क्लास. हे काय कुठं हे लागतच काय पण? धने फुले ते. आणि चपाती नाही झाले का आणखी? नाही झालं. काहून? आज उठायलाच उशीर झाला आणि कवा करू. असं. आणि मग पोराला काय स्वयंपाक केला मग? वरालाही बनायची टमाट्याची चटणी. थोडी एक्स्ट्रा करा ना मग. नाही नको, वांगे खराब व्हायला आलेत ते. बरं. वांगे खायचे आज. आणि पाऊस पडला वाटतं सगळ्याला. काल पडला होता ना, आज कुठं पडला पाऊस. तिकडं तेल आणलं होतं काय काल एवढं? परवा दिवशी परतूरला गेलो आमची, तुम्हाला माहित नाही काय? मला माहित नव्हतं, मी तिकडच होतो. मित्रांनो बघा, हे तेल किती खूपच छान आहे. मित्र शेंगे बघा, हे आहे कढीचं तेल. आणि बघा तर मित्रांनो, स्पेशलिस्ट ते खाण्यासाठी आणलं आहे आम्ही, तळून खाण्यासाठी, कारण की ते खाल्लं ना शरीराला लय चांगलं असतं. तळून चला मला भाजीला नाही खायचं, असं तळून खायचे भजे गिजे. भाजीला नाही लागत, मला तळूनच लागत. काल कोरमोडे तळे होते ना वाटतं, का नाही संपले लेकरांनी खाल्ले आल्यावर. मी म्हणलं, मी वाट बघून होतो, म्हणलं येऊस तर राहील, तर संपले. मलाच नाही राहिले. आणि तेल आता दुसरं वापरायला जमत नाही आता.
दुसरं वापरायचंच नाही आता. हेच हेच लय भारी. वा भारी म्हणते जुनं कढईचं तेल. नाही ऐक नाही ते. कढीचं तेल म्हणजे तुपासारखं आहे. तूप काय आणि कढीचं तेल काय खाल्ल्यासारखं तसंच आहे. दोन्ही खाल्लं तर तसंच लागतं. मग तुमच्या अंगाला रूप आलं वाटतं थोडं. एक दिवसानंच आलं का लगे एकच दिवस खाल्लंय. तेच म्हणलं तुम्हीच म्हणले तूप वाणी आहे. तूप म्हणल्यावर मग काय. मग आता माझ्या अंगाला येणार ना रूप. कढीचं तेल खाल्लं. माझ्या नवऱ्याने आणलं बाई कढीचं तेल खायला. शिगडी चलते का चांगली फुल. एकदम भारी. तर मित्रांनो मी आता याच्यात तेल टाकलं, जिरे टाकले, मोहरी टाकली आणि आता कांदा परते ते. किती वेळ लागतो बरं शेगडी बनायला इतक्या भाज्या आता. तवाच होते लय वेळ नाही लागत. असं 10 मिनिटात. भारी काम राव मग सगळी म्हणजे एकदम भारी आहे ती. करंट लागत नाही तिनं काही नाही. गॅसवर तरी जाळ पळत आहे उतू जात आहे. हे एकदम मस्त. जार आणला काय येऊ मग येऊ. जाळ आणा ना आपल्याला स्टिंगला द्यायला. अरे अब्बा भारी का येऊ जार. म्हणजे कालच आणला आहे ना. मी एवढा बघितला नव्हता म्हणा. पण किती पाणी बसतो ना यार. त्यात बसतो 5 लिटर. 5 लिटर बरे राव. आपल्या शूटला काम येईल न्यायला. तर बघा मित्रांनो जार किती खूप भारी आणि नाजूक पण 5 लिटरचा आहे. म्हणजे ह्यो म्हणजे आपल्याला पुढं पण घेऊन जाता येतो. ते माझ्या मम्माने द्यायला जार. तुमच्या मम्माच लग्नात आलता काय. लग्नात जायचं मग लग्नातलं जायचं. जिथं अजून नवा दिसायला लागला म्हणजे नवाच्या बापू. ते बघा हे एवढा घेऊन आपण जाळ दच नेऊ शकत नाही. किती वजन होतं याचं. खूपच मोठा झाड आहे आणि तो किती मस्तपैकी नाजूक नाही आहे बघा. याला म्हणते जार. मस्तपैकी काही नाही आता त्या थंडगार ज्यूस पण मिळते आता आपण. ज्यूस घेऊन उन्हाळा संपला आहे की नाही. आणि पावसाळा लागला. पण आपला सुटला न्यावा लागत तर पाण्यात. चटणी आज वांग्याची भाजी म्हणलं काय. मिठाचं घ्या बरं तेवढं. कुठची घे. हळद द्यायची काय. हां बाहेर कसं वातावरण आहे थोडं बघूया. आज इथून पण खूप आवाज दिसायला लागले बघा. तिथे आहे टावर. आज खूप पाऊस म्हणजे आज पण पाऊस खूप यायच्या मागे आहे. आणि ज्यांनी कोणी सारखे लावले का त्यांच्यासाठी खूप म्हणजे खूप भार झाला आहे बघा. किती खूप छान आहे. पूर्व आभाळ वातावरण किती खूप चेंज झाले आणि उन्हाचा काही पत्ता पण नाही इथं बघा. खूप पाऊस भरून आभाळ आहे आणि आज काय पाऊस आल्याशिवाय राहत नाही बघा. इकडं वैंडलचे आज पाऊस पण आज पाऊस आल्याशिवाय राहत नाही आहे ना. आता उचलणार आहे आपल्या लवकर सुटलं जायचं आहे. आवरा पटकनी. हो ना. उठा तोंड धुवा ना. आज खूप भरून आभाळ भरून आलं. होय छान होतं का नाही. मला आज छान होतं का नाही मग. होत आहे ना. पाऊस जसा आभाळ वाटायला लागलो मला तर मित्रांनो फायनली बघू शकताय कल्पनाचा स्वयंपाक झाला आणि मी आताशी उठलोय. कारण तुम्हाला तर माहीत आहे मी हिरवी होतो त्यामुळे. आणि आभाळ तर एवढा आलं मित्रांनो बाहेर एवढी दिवाळी कल्पना तर मला असं तेवढं घर का देता का मिक्सरमध्ये तर अच्छा फिरता का मिक्सरमध्ये. ते सांगताना घ्या जसं त्याच्यात 2-3 आता. इथे मग तुम्ही आधी कोण घेत नाही मित्रांनो कल्पना करायची भाजी बटाट्याची आधी घेऊन ठेवायचं वेळी सांगताना म्हणलं मी बस 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 बस. हां ते मला लक्षच नाही ना टमाट्याला खूप टाकायचं आहे मग ठेवा. आता आपण कुकरमध्ये मिक्सरमध्ये त्याला हे करणार आहे बघू शकता. त्याला ठेवा आणि वरून बटन चालू करा. एक हाताने दाराला देतात सोडून.
चलो इकडचं फिरायचं बटन हे हात धरा हे सगळेच बंद केले तुम्ही काय बा? हे आनंदात ते खालचं बटन टाका वरचं काय माणूस आहे हा मग काय करतं मग मी आणि सोडा आता ते मिक्सर सोडा आणि ते खालचं गोल नाही बिघायचं का तसं पण मला ते माहिती होतं. मग एवढं नाडत असते का मग हा बस ना एवढं नाडत असते एखादं झोपून जाईल खालून ये ना तुम्हाला स्वयंपाक शिकावं लागन माझं दुखायला लागल्यावर एखाद्या वेळेस मी गावाला गेल्यावर तुम्हाला काम येईल लक्ष जातं जातं. आम्हाला कसं माहित नाही का स्वयंपाक करायचा हमको सब आता आहे माहिती काय म्हणूनच उलट सुलट फिरायला लागलेलं मग मला तुम्ही कशासाठी एवढं मोठ्या स्वयंपाक करायला माहिती का काम खाली असं खाली पडले असं ना पडणे म्हणजे याच्यात टमाट चटणी अजून मला टेस्टिंग वाटायला लागले राव दमनची राई लागन इथं द्या मागे. आता हे टाकू. देखो इधर बघा कसं म्हणजे चालू कटलेलं आहे. म्हणतं तेल आहे टेस्टिंग याला म्हणते ही कोलगेट आणि आपलं कोलगेट हे नाही बरं का बघू शकता हे कोलगेट आपण वापरत नाही याला म्हणते हे गावाकडचं कोलगेट बघू शकता बघा मित्रांनो आपण दररोज दूध आता येईल घालतो हे काय होतं मित्रांनो म्हणजे डाळ असते याला किडा लागत नाही आणि दाताचा वास येत नाही हे बघा आता हे लिंबू बघा किती खूप पर्या भारी आणि दात मस्त क्लिअर होऊन जातात नक्कीच तुम्ही सुद्धा असाच हे करा पर्या बाकी खूप भारी मीठ घ्यायचं हां मीठ घेतलं की हळद घ्यायची हळद घेतली की तेल घ्यायचं तेल घालून की गोळून लिंबू करायचं आणि बरंच मग त्याला मिक्स करून टाकायचं म्हणजे जेणेकरून तिथली मस्त एक पेस्ट तयार होतं त्या सगळे 3-4 मिक्स करून आणि दात घालायचे चकचकात इथे खूप भारी ते आणि तुम्ही एकदा करून ट्राय करून बघा त्याचा वास पण येणार नाही काही की नाही वहिनी तर आवडत नाही बाबा ते तुम्हाला घेतं तुम्ही करी करून नाही मला नाही आवडत ते मला किस नाही त्याचं किसन याची किसन येत नाही का हे कशापासून बनतं आहे आणि ते मित्रांनो त्याचं लहान ताट देता का हो तेवढं हे लहान आहे ना म्हणजे तुम्ही अर्ध काम तर आम्हाला सांगत आहात मग भाकर खायला लागत नाही का तुम्हाला भाकरी खायला पण तुम्ही आधी काहून घेत नाही सगळं आणि ते मित्रांनो बघा आपलं पेस्ट तयार झालंय आणि याला मस्त डाळीला दातायला घासायचं म्हणजे एकदम भारी होते चलो देखो इधर आता हे कोलगेट आहे हे कशापासून बनतं नक्कीच कमेंट करून सांगा हे खूप केमिकलपासून बनतं आहे आणि वहिनी म्हणते मला किसन येते याची किसन येत नाही का तुम्हाला हां तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कसा नाही नक्कीच कमेंट व लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा नक्की करा कमेंट